आपल्या प्रिन्सिपल ज्या कमी वयातच त्यांनी प्राचार्यपद घेतलं, त्यांचं डॉक्टरेटही त्यांनी इतक्या कठीण मुलांना सांभाळून स्वतःच्या पूर्ण करून त्यांनी कितीतरी आधी हे सगळं पादांकृत केलेलं आहे. आणि अशा या एवढ्या लहान वयातल्या प्राचार्य झालेल्या मॅडम आणि इतका मोठा अनुभवांचा खरं तर खजिना घेऊन त्या इथे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, जिथे आम्ही माझं मुंबईतच बालपण आहे ना, तुमचं सगळ्यांचं सिलेक्शन होऊन तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहेत गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये, ज्याची ताकदच इतकी मोठी आहे आणि इतकं सगळं मोठं विश्व सांभाळणाऱ्या या आमच्या डॉक्टर अस्मिता वैद्य मॅडम, ज्यांनी ह्या पैलूला खरं तर जो चाइल्ड राईट्सचा या आजच्या सेशनसाठी जिथे तुम्ही म्हटलात की अमृत मंथनाचं आम्ही एक अभियान चालू केलेलं आहे, ज्या अमृत मंथनाचा घटक म्हणून तुम्ही स्वनाथ फाउंडेशनला आज जागा दिलेली आहे, त्यासाठी मी तुमचं खूप मनापासून आहे. जे प्रामाणिकपणे या विषयासाठी आम्हाला काय म्हणता येईल की दिवस रात्र आम्ही ह्याचाच विचार करत असतो आणि आमच्यासारख्यांना असा जेव्हा मंच मिळतो ना तेव्हा आम्ही खूप बोलतो आणि तेव्हा तुमच्यासारखे ऐकणारे प्रेक्षक आम्हाला हवे असतात आणि नुसते प्रेक्षक नको असतात तर ते ऍक्शन पर्यंत घेऊन जाणारे तुमच्यासारखे कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी हवे असतात. आणि आज मला ती संधी मिळाली म्हणून तुमचंही मी सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन करते तुमचं. आता मी थोडंसं तुम्हाला एक लक्षात आलं असेल कदाचित की तुम्हाला सगळ्यांना मी पुढे बोलवलं. मला असं वाटतं जेव्हा आपल्या मधली बॅरियर क्रॉस होईल ना तेव्हा तुम्ही अजून थोडेसे माझ्या डोळ्यासमोर याल आणि तुमचं बालपणाबद्दल मला खरं तर तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं. जेव्हा हॅपी चाइल्डहुड असं जेव्हा राईट टू हेल्दी हॅपी चाइल्डहुड असं म्हटलं जातं, राईट टू फॅमिली म्हटलं जातं, तेव्हा आपलं बालपण पण आपल्याला आठवतं. मला वाटतं काही तुमच्यापैकी काही जणांनी जर मला तुमच्या बालपणाच्या काही आनंदाच्या गोष्टी असं मी तुम्हाला जर म्हटलं की एखाद दुसऱ्या तुमच्या घटना अशा सांगा की ज्या तुम्हाला खूप आनंद देणाऱ्या होत्या तुमच्या बालपणातल्या, तर कोणी मला सांगू शकेल का? असे 3-4 जणांनी सांगितलं तरी पुरेसं आहे. आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला इथे वेळ घालवायचा नाहीये. पण मी प्रश्न विचारल्यानंतर एकदम सहजच डोक्यात ज्यांच्या येईल की बालपणाची ही घटना मला सांगावीशी वाटते तर ते कोणी उभं राहून सांगू शकता प्लीज. येस प्लीज. बालपणाची माझी सांगायची घटना अशी. माईक. बालपणाची माझी सांगायची घटना अशी की मी घरातली भावंडांमधली सगळ्यात मोठी. Yes. जोपर्यंत मामाच्या गावाला जायचे तोपर्यंत आजी बाबा आणि मामा फक्त. पण नंतर लहान लहान भावंड व्हायला लागली, ती 3-4 महिन्यांची टुकली पिटुकली. तर Yes. दिवाळीच्या वेळेस असेल किंवा समर व्हॅकेशन्स मध्ये मामाच्या गावाला जायला जी मजा यायची ती आता कुठेतरी मोठी झाल्यावर नाहीये. येस. ओके. मामाचं गाव भारी एन्जॉयमेंट खूप तुमच्या मनात. तुम्ही मोकळे आहात ना? कायद्याचा विचार करायला आलाय तर मोकळेच व्हावं लागेल है ना? तर कोण अजून कोण असू शकतं ज्यांनी काही असं बालपण. अरे बापरे, कोणत्या इयरला आहात तुम्ही? वेगवेगळं मिक्स क्राऊड आहे ना? फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. ओके. अरे मग बालपणाची एक घटना सांगायची आहे, लवकर सांगा. कोण आहे मागे? संबंध आहे? बॅक बेंचर जनरली बाजूला शाळेत बघायला मला शाळा सुटल्यावर. आणि तेव्हा तर काय असं डिक्लेअर हा पार्ट नव्हता ना, काहीतरी प्रॉब्लेम आला असेल आणि त्यामुळे सुट्टी दिली असेल आणि ती आईपर्यंत काही निरोप देण्याचा काही व्यवस्थाही नव्हती तेव्हा, त्यामुळे आईपर्यंत पोहोचलं नाही. आणि मी आईबरोबर गेले तिच्या मैत्रिणीकडे, मस्त खेळत होते तिथे. आईने पूर्ण सगळं शोधून काढलं मला सगळीकडून, कुठे कुठेही जाऊ शकते सगळी ठिकाणं शोधून. मग तिला लक्षात आलं अरे ह्या मैत्रिणीकडे जायचं राहिलंय, तिच्याकडे जाऊन बघू. आणि मला बघायला आली. मी मस्त एन्जॉय करते, मस्त खेळते तिथे. मला माहिती नाही की काय किती वेळ झालाय काय झालंय, पण आई इतकी त्रासली होती, इतकी डिस्टर्ब होती. आणि अशा याच्यात तिने माझ्याकडे फक्त बघितलं आणि तू इथे आहेस असं, कार्टे तू इथे आहेस असं म्हटलं. मला लक्षात आलं की अरे आपण काहीतरी चुकलंय बहुतेक, आपलं काहीतरीच मिस झालं आपण. आणि मग आई बरोबर गेले आणि आईने सांगितलं अगं तुझं काय, कुठे गेली असती, मी समजू कशी तुला, तू कुठेही गेली असती, तुला कोणी घेऊन गेलं असतं, कोणी चोर पळून घेऊन गेला असता. तेव्हा समजला की हा चोर नावाचा काहीतरी प्रकार असतो आणि आपण खरंच कुठे डोळ्यासमोर ते बालपण जात असेल. बोलायला कठीण असेल, मी समजू शकते, कारण मी एक काउन्सिलर आहे. मी चेहरे पाहून ओळखते माणसं थोड्या प्रमाणात, पण ओळखते. त्यामुळे बालपण हे सुखी आणि हे समृद्ध
आणि हे संपन्न असतं, है ना. असंच बालपण महाराजांची ऐकलेली कथा आहे की काय केलंय त्यांनी, लहानपणचं बालपण त्यांचं कसं होतं, कसे सगळ्या सवंगड्यांना. येस, यू वॉन्ट टू स्पीक? हा, काही बोलायचंय? शिवाजी महाराजांचं एखादं छोटंसं सांगता येईल का, बालपणातलं एखादं त्यांनी केली? परंतु ज्या दिशा आहे त्या दिशा वर्षातून पळून निवडताना आम्ही खूप Yes. निमित्तात पळून गेलेलो आहोत. येस, एक्झॅक्टली अगदी बरोबर आहे तुमचं. हे शब्द आणि हेच आलं पाहिजे पुढे खरं तर. पण एवढ्या कमी वेळात हे सगळं शक्य नाही. पण येस, गुड, तू छान बोललायस. धन्यवाद. आणि असं पळून जाणं हाही एक वेगळा विषय. पळायचं, कुठेतरी जायचं आणि कुठल्या तरी दुकानात जाऊन बसून जायचं, तिथे रोजच्या रोजची जागा आपली असायची. येस प्लीज. Ma'am, what I recall is because in school, you know, it's not like college, so you are on your own. What I remember is in 10th standard, you know, we used to take during the recess break. There was a lane next to it, so I used to get out of it and run home. So I remember those days now when you talked about Wow, it. Yeah. this is great. So I've done it quite a few times, and it was so. I used to get so happy about it. Yes. But then when the control was gone, when you go to junior college and you go in degree college, then you never get, you never have that freedom. Yes. Because everything was free. खरंच आहे. So it was. Exactly. I remember that. एक्झॅक्टली. Thank you, ma'am. तो फ्रीडम, तो उत्साह, ती निष्पाप मन, है ना. निष्पाप काही माहितीच नसतं. मोठ्यांना खूप वाटत असतं की हे लहानांना सगळं समजतं. अरे तू किती मोठा झालास, पण तो मोठा झालेला मुलगा किती मोठा असतो, तो 2.5-3 वर्षाचा असतो. किंवा जेव्हा छोटं बाळ घरी येतं तेव्हा मोठा असतो, मोठी बहीण मोठी होऊन जाते, छोटी एकाच वेळेस चाललेलं आहे. पण आपण लगेच मोठ्यांना मोठा, अरे तो मोठा किती होतं ते. पण तो मोठा इतका बनून जातो की त्याला जबाबदारीचं ज्ञान येतं. तो अशी कडीवर घेऊन जाणाऱ्या मुलांची संख्या तुम्ही बघितली तर रस्त्यावर जाताना आपल्याला दिसतात. छोटी छोटी मुलं असतात, ती कड्यावर घेऊन मस्त आपल्या छोट्या भावंडांना घेऊन चाललेली असतात. आणि ते छोटं त्यांचं भावंड असलेली ती पण अशी मस्त बिलगलेली असतात त्या ताईला नाही तर त्या दादाला, आणि मस्त ते एन्जॉय करत असतात. कारण त्यांचं ते बालपण आहे ना, ते असंच आहे आणि ते एन्जॉय करणारच असतं. पण ती आई असते आणि ते बाळ असतं, बरोबर. परंतु आपलं अशा परिस्थितीतली, अशा मनस्थितीतली मुलं ही इतक्या वाईट परिस्थितीत आहेत, ज्याच्याबद्दलचा मी तुम्हाला जर आत्ताच मॅडम इथे उभं राहून जे तुम्हाला सांगत होत्या की 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात, 4 महिन्याच्या मुलीवर अत्याचार होतात. किती वर्ष मी सांगणार तुम्हाला, म्हणजे मी कितीतरी यादी मोठी तुम्हाला देऊ शकते. आणि अशा ह्याच्यात या चाइल्डलाईन मध्ये जी 1098 ची चाइल्डलाईन, जिथे मुलांचे प्रश्न वर ऍक्शन घेतली जाते ताबडतोब. 24 तासात त्यांना निदान करायचं असतं, 24 तासात ती ऍक्शन आपल्याकडून जायची असते. मग तिथे आढळतात चाइल्ड लेबर, जे एखाद्या गॅलरीत अशा कुठल्या तरी घाणेरड्या दळभद्री ठिकाणी कामं करायला लागत असतात. मोठे लोक कामं करून थकतील अशी कामं ही लहान मुलं करतात. ही चाइल्ड लेबर असतात आणि त्यांचा कोणीही वाली नसतो, त्यांना कोणीही बघणारा नसतो. त्यांना असा कुठला तरी एखादा शेजारी असतो जो रोजच्या रोज दुसऱ्या बिल्डिंग मधला तो त्या बालकाला बघत असतो आणि तो म्हणतो हा रोज कसं काय गॅलरीत झोपतोय, ह्याचं काय आहे. असं करत करत तो एखाद्या त्यांच्या घरी जातो, तो बघतो आणि रोज त्याला तो ऑब्झर्व करतो आणि त्याच्यानंतर 1098 ला फोन करतो आणि म्हणतो इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो बहुतेक चाइल्ड लेबर त्यांच्या घरी वापरला जातोय मॅडम, तुम्ही जरा प्लीज येऊन चेक करा. आणि मग आमची फौज जायची आणि मग सगळी छाननी व्हायची आणि मग लक्षात यायचं की कुठून तरी कुठल्या तरी गावातून आणून या मुलाला इथे राबवलं जात आहे आणि त्याचे हक्क, त्याचं उल्लंघन हे या घरातून होतंय, या फॅमिलीतून होतंय. पण त्या फॅमिलीला वाटतच नाही तसं. त्या फॅमिलीला वाटतं अरे हा तर बाहेर होता, रस्त्यावर होता, याच्या घरची इतकी वाईट परिस्थिती आहे की आम्ही त्याला पैसे देऊन इथे आणलेले आहे, मग आम्ही काय चूक केली आहे, उलट त्याचं घर चालवतो आम्ही. अरे पण घर असेल तर मग काय करावं लागेल. मग असे जे चाइल्ड लेबर आहेत ना, या चाइल्ड लेबरांना सगळ्यांना आपापल्या घरांमध्ये स्थान मिळालं पाहिजे, त्यांचं शिक्षण त्यांनी केलं पाहिजे, त्यांना राईट टू फॅमिलीचा अधिकार आहे आपल्या फॅमिली बरोबर राहण्याचा, तो त्यांना दिला गेला पाहिजे. आणि यासाठी चाइल्ड लेबरच्या मोमेंटमध्ये आपली ती वेश्या कशी बनते गंगूबाई तुम्हाला माहिती आहे. गंगूबाई कशी झाली, अशा अनेक गंगूबाई वेगवेगळ्या प्रत्येक गावात गंगूबाई आहेत. त्या कुठून आलेल्या आहेत, स्वतःच्या आनंदाने उत्साहाने त्या त्याच्यात शरीक झाल्या
त्या त्याच्यात सामील होऊन त्यांनी हा धंदा स्वीकारलाय. प्रत्येकाला गुंगीची औषधं, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगवेगळी आमिष देऊन त्यांना पळवून आणलं जातं. आणि असं एक मोठं रॅकेट आपल्या देशात सगळीकडे सक्रिय आहे. आणि त्यातून या मुली येतात, त्यातून या 9-9 वर्षाच्या मुली असतात ज्यांच्याबरोबर मला काम करण्याचा एक योग आला आणि मला त्यांच्याबरोबर काम करता आलं. त्यांच्याबरोबर इतकं काम करण्याची गरज आहे ना, ते पण इतका मोठा वंचित तो भाग आहे की त्यांच्याबरोबर तुमच्यापैकी जरी कोणी जाऊन व्हॉलंटरीली काम करायला सुरू केलं तरी हे खूप स्वागतार्ह गोष्ट होईल. पण अशा वेश्यांची जिथे रेड पडते आणि त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्या मुलींना बालगृहात, ऑब्झर्वेशन होम्स अशा वेगवेगळ्या कॅटेगरीत असलेल्या बालगृहांमध्ये आणलं जातं, बालिका गृहांमध्ये आणलं जातं. मध्ये नेल्या गेल्यानंतर फॅमिली कशी स्वीकारते की स्वीकारत नाही हे तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण अशा फॅमिली जवळच करत नाही. माझं पोटचं बाळ आहे, मीच वाढवलेलं आहे, माझ्याच पोटातून गर्भातून निघालेलं ते बाळ आहे. पण आता जर ते वाईट कृत्याला लागलेलं गेलेलं आहे असं आई किंवा घरचे पालक हा विचार करतात आणि ती ना घरके ना घाटके अशा स्थितीत त्या मुली ह्या पुन्हा एकदा येतात, त्या बालिकागृहात येतात. वेगवेगळ्या कॅटेगरीतली आहेत, तिथे मी आता जाणार नाही की त्यांना इथे ठेवलं जातं तिथे ठेवलं जातं, अनेक वेगवेगळे विषय आहेत त्यात. पण मुद्दा काय आहे की ह्या सगळ्या मुलींचं रिहॅबिलिटेशन, ह्यांना फॅमिली मूल बघतंय दोघांकडे की काय चाललंय, आई बाबा असे आहेत पण आई बाबांचं व्याख्या ज्यांना माहित नाही अशी मुलं ही एकमेकांकडे नुसते त्या दोघांकडे निरागसपणे बघत असतात आणि मग त्यांना वाटायला लागते हे रोजचंच आहे, मी निघतो बाहेर. म्हणून ते निघून येतात बाहेर आणि कुठेतरी आपल्याला रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर कुठेतरी दिसतात आणि तिथे टार्गेट त्यांना करणारे चेन ऑफ पीपल असे असतात जे बरोबर मागोवा घेतात, जे बरोबर समजून घेतात. ही मुलं बाहेरून आलेली दिसत आहेत. त्यांना सोपं असतं कारण त्यांना सायकोलॉजी इतकी भारी माहिती असते की ते बरोबर टार्गेट करतात अशा मुलांना. आणि ती मुलं समोर बघताना दिसतात त्याला की जे खेळत असतात, बागडत असतात आणि ते मूल फक्त एक वेगळ्या प्रकारचं वातावरणात स्वतःला पूर्ण कुचंबणा करून स्वतःला एकदम म्हणजे त्याचा तुम्ही विचार करा काय मानसिकता असेल. मग इथे कायद्याचा विचार करायला पाहिजे की आपण ऍक्ट मधले इतके बदल, इतके अमेंडमेंट्स, सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचा इतका कमालीचा विचार करते की प्रत्येक मुलाला कुटुंब मिळावं म्हणून ती फॉस्टर केअर सर्व्हिस, अडॉप्शन या सगळ्यासाठी ती प्रयत्न करते की मुलांना कुटुंबाचा आधार दिला पाहिजे. इन्स्टिट्यूशनलायझेशन इज हार्मफुल फॉर द चाइल्ड आणि हे आपण नाही सांगत आहे, हे इंटरनॅशनली सांगितलं जात आहे. जेव्हा 195 देशातले प्रतिनिधी एकत्र येतात आणि ते युनो मध्ये ह्या गोष्टीवर शिकवू तुम्हाला माहिती असेल, युनो मध्ये खूप गोष्टींचे वेगवेगळ्या विषयांचे डिस्कशन्स होतात आणि तिथे सगळे देशांचे प्रतिनिधी एकत्र येऊन बोलतात. तिथे खूप चांगली सिरियस चर्चा एखाद्या विषयाला घेऊन चालते आणि त्याचं खूप डॉक्युमेंटेशन सगळे विषय असतात. तिथे जर हे सांगितलं जात आहे की मुलांसाठी इन्स्टिट्यूशनलायझेशन हे हार्मफुल आहे, मग हे राईट्स कुठे गेले? मग त्याच्यामध्ये आपण जो आपल्या देशामध्ये 1992 साली सिग्नेचरी करून मोकळे झालेलो आहे, आपण स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत की वी आर द नेशन टू टेक केअर ऑफ आवर चाइल्ड ऑफ द नेशन. म्हणजे पाहिजे की नाही? आता आपला देश हा 3rd लार्जेस्ट पॉप्युलराइज, हायर पॉप्युलेशन हे आपल्या देशामध्ये इन्स्टिट्यूशनलायझेशनचं आहे. इन्स्टिट्यूशनलाइज मुलं होत चालली. बालपण सुखी समृद्ध करण्याची परंपरा ही प्राचीन आहे, आत्ताची नाहीये. लोक कोणी आपल्याला सांगू शकत नाहीत की अरे तुम्ही असं वागवा तुमच्या मुलाला. आमच्या इथे खूप चांगल्या प्रकारचे नियम आधीपासून, प्राचीन परंपरेपासून, प्राचीन संस्कृतीत आपल्या देशाची इतकी कमाल आहे. जिथे भगवान श्रीकृष्णाला पण चांगला एक्सेप्टन्स होता, यशोदा नंदाकडे तो गेला का? कारण तो सुरक्षित नव्हता आपल्या देवकी आणि वसुदेवकडे, पण गेला ना यमुना पार. त्याला गॅरंटी होती की यशोदा आणि नंद हा त्यांना हे चांगले संस्कार मुलाला देतील. माझ्या मुलाला आता प्रोटेक्शनची गरज आहे, त्याचे राईट्स हे सगळे सांभाळले गेले पाहिजेत आणि राईट टाइम, राईट प्लेस, राईट पर्सन हा जेव्हा जातो आणि मग त्याचं बालपण हे सुखी समृद्ध संपन्न आणि मग तो जगद्गुरूची हैसियतवाला भगवान श्रीकृष्ण बनतो. कारण का? त्याचं बालपण हे किती कमाल झालं असं नव्हता विचार. अजूनही आपल्या आया जेव्हा डबे भरून देतात तेव्हा एक्स्ट्रा एक देतात, एक्स्ट्रा एखाद्या मुलाचं होईल त्याच्यातून खाणं असा विचार करून आपल्या आया देतात. मग ते बाहेरचं कुठलंच गणित आपल्याला लागू पडत नाही खरं तर, कारण आपला देश समृद्ध आहे.
आपल्या देशात राम, लक्ष्मण, भरत हे सगळे तुम्ही जर आठवले ना तर सगळ्यांचं गुरुकुलमध्ये जे काही प्रकारचं त्यांचं विद्या विभूषित होण्याचा जो काही पार्ट होता ना, 8वं वर्ष हे किती महत्वाचं आहे, हे किती क्रुशल आहे, ह्याचा विचार आपल्या ऋषीमुनींनी केलेला आहे की कधी ताडायचं मुलांना, कधी त्यांना गोष्टींना त्यांच्या समजून घ्यायचं, कधी मोकळीक द्यायची, हे सगळ्या श्लोकांमध्ये आहे. आपणच कमी आहोत की आपल्याला या गोष्टी माहितीच नाहीयेत. जेव्हा तुम्ही श्लोक वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल की किती समृद्धता तेव्हापासून होती. आणि विचारांची दिशा तुम्ही लक्षात घ्या. सीता, कौतुक, अशा सीतेचा कन्या दत्तक विधान हे करून घेतलेलं होतं तेव्हा जनकाने. सुनैना ही राणी होती त्याची आणि त्यांनी इतक्या आनंदाने थाटामाटात तिचा स्वीकार केला आणि जल्लोष होता सगळ्या पूर्ण नगरीमध्ये. आणि अशा ठिकाणी ती सीता, तिला स्वयंवर निर्णय घ्यायचा अधिकार हा सीतेकडे होता. आणि तुम्हाला जर कदाचित माहिती असेल नसेल, आय डोंट नो, पण जेव्हा रामाला जेव्हा वनवासासाठी जायचा विचार आला, तो दिवस उजाडला, तेव्हा वसिष्ठ ऋषींनी दशरथ राजांना सांगितलं होतं की राम जर वनवासात जाणार हे जर नक्की आहे तर सीता हे राज्य करू शकते, एवढी कॅपॅसिटी आणि एवढी केपेबिलिटी ही सीतेकडे आहे. तुम्ही तिला राज्य चालवायला तर ती सहजपणे राज्य चालू शकते. इतकी गॅरंटी आणि इतका आत्मविश्वास हा तेव्हा होता. याचा अर्थ असा होता की ऋषी मुलींमध्ये भेदभाव नव्हता ना विचारांमध्ये. ते स्त्री पुरुष समानतेचे विषय हे आपले खूप प्राचीन आहेत. हे कोणी आता तिथून बाहेरून सांगत असेल की काय तुमच्या इकडे होतं देशामध्ये, काय पिडतात तुम्हाला, कसल्या स्त्रियांची कुचंबणा होते, काही कुचंबणा होत नाही. जिथे होते तिथे होते, पण आमचे कायदे पण तेवढेच कमालीचे. आमच्या कायद्यांमध्ये तेवढी ताकद आहे. फक्त समाजाला जागृत व्हावं लागेल. जिथे असा त्रास होणाऱ्या महिला आहेत, जिथे असा त्रास होणारे आपले बालकपण खूप कमी समृद्ध बालपण होतं, आमचं सक्षम बालपण होतं. या मुलांचंही समृद्ध आणि सक्षम असतं, पण त्यांच्या पद्धतीने. कारण का, त्यांना कोणीच नसतं, त्यांना मार्गदर्शन देणारं कोणी नसतं, त्यांना पाठीवर थाप कधीच पडत नसते, शिव्यात पडत असतात. कारण त्यांना हँडल करणारे जे केअरटेकर आहेत ना, त्यांना काहीच नाही, त्यांना रोजच्या रोज झालं. तुम्ही इथल्या इथे जाऊन जर आपला इथलं चिल्ड्रन एड सोसायटीचं इथलंच आपल्या जवळच एरिया कुठला आहे तो, इथे अगदीच जवळ आहे. तुला हे करायचंय, चल जा. 100 जण आहेत, प्रत्येकाला बोलू शकतो का हो कोणी? प्रत्येक एक आई जरी ठरवली, समजा आपण आर्टिफिशियल आई ठरवली, समजा की एक आईचं जबाबदारी एकीला दिली आणि सगळ्या मुलांना सांभाळायला सांगितलं, आईला काय प्रॉब्लेम आहे, मातृत्व आहे, देईल. शक्य आहे का? आपल्या घरी आपली भाचे लोक, आपले टिल्लू पिल्लू मुलं जी आपल्या घरी नातेवाईकांची, अगं नुसती रडकी होतीस, नुसता उच्छाद मांडायचा तुम्ही, पण ती मजेने गोष्ट असते. सांभाळलं ना, केलं ना. मग ही मुलं आपली आहेत, मग या मुलांना का फॉस्टरिंगचा आधार दिला जात नाही? का ही मुलं, ही ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट 2022 आणि त्याची जी अमेंडमेंट म्हणजे सेक्शन 44 तुम्ही नक्की वाचून घ्या सगळ्यांनी. दत्तकचं पण चॅप्टर आहे जे तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे. काय सांगितले तिथे? बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड हा ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टचा उद्देश आहे. बेस्ट इंटरेस्ट काय असतो मुलांचा? ती स्वतः जर सांगू शकली असती तर आनंदच होता ना. मग ती म्हटली असती की आम्हाला सगळ्यांना कुटुंब द्या तुम्ही, आम्हाला आई वडिलांची गरज आहे. आणि अशी मागे लागणारी इतकी मुलांची संख्या तुम्हाला सांगते मी, जे बालकल्याण समिती असतात ना, तिथे ती सगळ्यांना त्यांच्या समोर ही मुलं जातात आणि त्या मुलांना जेव्हा विचारलं जातात तेव्हा ती अशी पदर पकडून पकडून बोलत असतात की आम्हाला माँ के घर में जाना है, हमें जाना है, घर में जाना है. मला जायचंय घरी, माझ्या आईकडे, मावशीकडे, काकूकडे, आत्याकडे, जे काही नावं घेत असतील, पण त्यांनीच आणून सोडलेलं असतं. काही अशी मुलं असतात की ज्यांना आणून सोडतात आपलेच नातेवाईक, कारण त्यांना शक्य नसतं, परिस्थिती गंभीर असते त्यांच्या घरची, कदाचित असे अनेक कारणं असतात. आपण त्या कारणांमध्ये न जाता या मुलांच्या रिहॅबिलिटेशनसाठी आपण काय विचार करणार? आपण इथे कायद्याचा विचार करणारे आणि कायदा शिक्षण घेणारे, असं प्रशिक्षित होणारे तुम्ही सगळेजण कायद्याचे स्टुडंट्स आहात. मला वाटतं ही सगळे चॅलेंजेस आपल्या समोर आहेत. एक मोठं मुलांचं विश्व तुमच्या समोर आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही स्वनाथ फाउंडेशन म्हणून आम्ही निवडलेला उपाय आहे तो फॉस्टर केअर सर्व्हिस आहे. तो अडॉप्शनच्या संबंधातला आहे. आमचं फॉस्टर केअरचा जो चॅप्टर आहे, जो कॉन्फ्लिक्ट विथ लॉने येणारी मुलं असतात की ज्यांचं पण खरंच ठाव ठिकाणा नसतो, ते एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीतून, ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्याच्यातून ती
सराईत होत 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 हिनियस क्राईम पर्यंत पोहोचतात मुलं. आणि ती आता या वयोगटातली मुलं आहेत जी 6 ते 18 वयोगटातली मुलं आहेत. तुम्ही कल्पना करू शकता ज्यांना ह्याचं बॅकिंग, ज्यांना हे माहितीच नाहीये की हे मुळात मी काहीतरी चुकीचं करतोय, ज्याला कोणी सांगितलंच नाही गेलं की अरे बाबा अशी चोरी करणं, छोटंसं तू काही जे उचलशील कोणाला न सांगता एखादी गोष्ट करशील ती चांगली नाहीये, ती अनैतिक, ती चुकीची, ती चांगली नसलेली अशी गोष्ट आहे, असं जर सांगणारं कोणी नसेल काय करेल ते मूल? तुम्हाला माहिती आहे ना, सिग्मंड फ्रॉइड हा जो जगत मानसिक आजारांचा एक मोठा काय म्हणता येईल त्याला, मानसिक गुरु, जगद्गुरु त्याला म्हटलं जातं याच्या संबंधातला, जो सगळ्यात हायली मनोविश्लेषण अशी त्याने थेरपी प्रतिष्ठा मिळवली. पण आणि केसेस तर एन नंबर ऑफ, काय सांगायचं त्याचं. पण त्याला जेव्हा तो शेवटच्या घटकेत तो हे म्हणून गेला की मला हे लक्षात आलं की दुःख हे माणसाचं त्याच्याबरोबर चालणार आहे, त्याला आपण कितीही प्रयत्न केला तरी वेगळं करू शकत नाही. आपली फिलॉसॉफी हेच सांगते की सुख आणि दुःख हे माणसाच्या जीवनाचे 2 भाग आहेत, ते माणसाच्या जीवनात राहणारच आहेत कायम शेवटपर्यंत. त्यामुळे या सगळ्यांचा सामना करत आपल्याला कसं त्याच्यातून पार करून पुढे जाता येईल ह्याचं प्रत्येकाने ठरवायचं शकतं. मला वाटतं जास्त आघात तुमच्यावर आदळतोय काय येऊन, मला हे लक्षात येतंय. कारण मी जरा थोडीशी काय रायटिस्ट आहोत ना, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट असणारे आम्ही जे असतो ना, ते आम्ही जरा खूपच जास्त ओपनली गोष्टींना बोलतो. कारण आम्हाला वाटतं तोपर्यंत मुलांच्या हक्क आणि अधिकारांच्या संबंधातलं जोपासना, त्याची जपवणूक ही तुमची ही एम्पॅथी ही कुठून येते, ही जेव्हा आपण सहवेदना अनुभवायला लागतो कोणत्याही ह्युमॅनिटीची, तेव्हा आपल्याला समजायला लागतं की ही काय आहे. आणि ही एम्पॅथेटिक अप्रोच म्हणजे ऍक्शन ओरिएंटेड विचार केलेला जो तुम्ही कराल. आम्हाला वाटतं की फॉस्टर केअर सर्व्हिस हा जर एक चांगला पर्याय आपल्या देशातला आहे, कुटुंब वत्सल आपण देश म्हणून नाही. आपल्या इकडे मी तुम्हाला सांगते, आम्ही देशभरात जवळपास 17-18 राज्यांमध्ये मी गेलेले आहे आणि तिथली अगदी CWC, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, ज्युएनएल जस्टिस बोर्डचे सदस्य सगळ्यांनाच भेटणं होतं. कोणी कोण. पण मला जेव्हा आम्ही असे जातो, प्रवास करतो, तेव्हा स्वनाथ फाउंडेशनच्या आमच्या टीमला पण 2 लोक तर असे नक्की भेटतात, अहो आमच्याकडे पण काही राज्यांमध्ये तर आहेच की मेल चाइल्डच पाहिजे, फिमेलला काही अर्थच नाही, मेलच पाहिजे. तर मग तो मेल चाइल्ड जेव्हा 2 मुलं एका आईला झाली, 3रं मूल होणार होतं आणि समजलं होतं की हे बहुतेक मला आता मुलगाच होणार आहे कारण माझे सगळे सिम्पटम्स तसे. पण आपल्या इथे अशा फॅमिलीज पण आहेत जिथे या मुलांचं पुनर्वसन होतं आणि आनंदाने एकोप्याने ती मुलं सगळी राहतात. अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर पण येतील जिथे एज्युकेशनच्या निमित्ताने शहरात तुमची भावंडं राहायला आली, द्यायचं आणि ह्याला द्यायचं नाही, असं होतं का आपल्याकडे? असे मटेरियलिस्टिक विचारांचे आहेत का आपले आई बाबा, आपले पालक, आपले नातेवाईक? कोणीच नाही. आनंदाने अजूनही आपण महिना कुठे जाऊन राहतो, मावशीकडे जा, काकूकडे जा, ह्याच्याकडे त्याच्याकडे, आम्ही हेच म्हणतोय ना. मग असं जर एखादी इन्स्टिट्यूशन, आता त्यांची संसार उद्ध्वस्त झाली कारण अत्याचार झाले होते या मुलींवर लहानपणी आणि कोणी यायचं आणि काही करून जायचं, अशी बालिका गृहातली पण कंडिशन होती. आणि अशा मुली स्वतःहून व्यक्त होतात आणि बोलतात आणि त्यांचा सगळा जो पाढा बघितला ना डोळ्यासमोरचा, आता कोणाशी मोठ्या लोकांशी लग्न लावून दिलेल्या अशा कितीतरी मुली आहेत, वयाने लहान, पण आता तिची काय कुसंबना होत असेल रोजची, त्या मुलाची काय कुसंबना होत असेल जो बाहेर पडतो आणि त्याला अनाथ म्हणून शिक्का लागतोच. अरे तू तर चोर आहेस, तू नीट काम करशील की नाही मला भरोसा नाहीये तुझ्यावर, 18 वर्षाच्या वरती आहेस, पण तुला जर माझ्या हॉटेलमध्ये काम करायचं असेल तर जसं मी म्हणेल तसं वागायचं. कारण अनाथ आश्रमातून बाहेर पडलाय म्हणजे चोरच. हे कोणी दिली लेबलं, हे कोणी दिली? जी विश्वामित्रांनी मेनकेची पुत्री, जी कण्व ऋषींनी त्यांच्या आश्रमात तिला सांभाळलं आणि फॉस्टरिंग केलेलं आहे. हे सगळे फॉस्टर चाइल्ड आहेत आणि ते इतके समृद्ध होते, इतकं त्यांच्याकडे समाजाला दिशा देण्याचं कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांच्याकडे होतं. असे आमचे ज्ञानेश्वर महाराज पण आहेत जे 4 मुलांना आई वडील ऐकलंय, फॉस्टर चाइल्ड आहे ना. आपले असे अनेक लोक तुम्हाला सांगता येतील जे असे होते पण त्यांनी कमालीचं काम केले. तर असंच बालपण जर सुखी, समृद्ध, संपन्न, सुसंस्कारित जर करायचं असेल तर त्याला फॅमिली द्यावी लागेल. आणि इन्स्टिट्यूशनलायझेशनवर जर पर्याय आहोत आम्हाला मुलाला संगोपन करायचंय, आम्हाला पालकत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, तर ते बालिका गृहात जाऊन DCPU, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या
ऑफिसरकडे जाऊन आपलं ऍप्लिकेशन देऊ शकतो. त्याच्यानंतर त्याचं परमनंट प्रयत्न करू काही मुलांच्या बाबतीत. तर अशी फ्री झालेली लिगली फ्री जी होतात इन मीन टाइम, तर त्या पालकांना अधिकार दिलाय 2 वर्षानंतर तुम्ही अडॉप्शनला ऍप्लिकेशन करून त्याच मुलाला अडॉप्शनला घेऊ शकता. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि हे जर झालं तर हेच आपल्याला खरं तर करायचं. कोण करणार त्यांना आपलं. आणि जर ही मुलं कुटुंबात गेली तर त्यांचं काय काय होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जे राईट टू डेव्हलपमेंट, राईट टू सर्व्हायव्हल, राईट टू पार्टिसिपेशन, राईट टू प्रोटेक्शन फुलफिल होतील का कुटुंबात. जिथे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांकडूनच निवडलं जातं. तुम्ही या सगळ्याचा विचार करा. मिशन वात्सल्य, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर्स, PONIC, POIC हे तुम्ही सगळं वाचून घ्या. तुम्हाला सगळं समजेल. प्रोव्हिजन ऑफिसर्स आहेत, काउन्सिलर्स आहेत, सोशल वर्कर्स आहेत. या सगळ्यांची टीम आहे. ती घर बघते. त्या घरात जाऊन तुम्ही कसे राहता, काय राहता, आहे का खरंच तुम्ही कसे मोडतं. आपल्याला सांगितलं चला जिम मध्ये जायचंय, जिम मध्ये पैसे भरतो आणि आपण लगेच 6 महिन्याचं करून टाकू. नाही, मी 6 महिने तर करीनच. जिम मध्ये गेल्याशिवाय काही खरं नाही. जातो का. किती दिवस जातो आपण. जिम कशाच्या जोरावर चालतात. आपल्यासारख्या लोकांच्या जोरावर. कारण 1% प्रमाण असतं जे रेग्युलर येतात. बाकी आपल्यासारखे असतात. नाही आता नाही. आता पुढच्या वर्षी ना 1 जानेवारी उजाडली ना की मी जाणार आहे. आणि मी आता करत असतात सगळे डॉक्युमेंट्स, 1000 डॉक्युमेंट्स त्यांना रोजचे बघायचे असतात. मग एखादा असा विषय आला की ते म्हणतात हो मूल आहे ते बरं आहे ना, आतमध्ये बालगृहात आमच्या डोळ्यासमोर आहे. ते जर कुठल्या कुटुंबात गेलं तर तिथे किती कठीण आहे आम्ही जाणं. अरे जा ना, काय हरकत आहे. त्या मुलाचं जर भवितव्यच एवढं चांगलं घडणार असेल तर थोडा श्रम घ्या. मग त्याच्यासाठी त्यांना तयार करू आपण की अहो काही हरकत नाही, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. तुम्ही थोडीशी ही संवेदना बाळगा. थोडीशी संवेदना घेऊन तुम्ही मुलांना रिहॅबिलिटेशनसाठी प्रयत्न करा. वी आर देअर टू हेल्प यू. वी आर देअर टू सपोर्ट यू. वी आर देअर टू मेक कॉन्फिडंट टू यू. आम्ही आहोत इथे कॉन्फिडन्स तुमचा बिल्डअप करायला. टाकू कुटुंबात, देऊ कुटुंबात. चांगली कुटुंब पुढे येणारच आहे. आणि कुठेही अशी कुटुंब ही कोणीच ओळखू शकत नाही कुटुंब चांगलं. कारण आम्ही जेव्हा काही एक्सपर्टीजना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं अरे बरं आहे ना, संस्थेत राहत आहे मूल. अरे कुठे आहे. आपला देश कुठला आहे. आपल्या देशात संस्कारांचं नुसतं असं काय म्हणता येईल त्याला, इतकं वैभव संपन्न आपला देश आहे. आपल्या देशामध्ये अशी स्थिती नाहीये जी बाहेरच्या देशांमध्ये. तिथे मल्टी फॉस्टरिंग होतो. तुम्ही विचार करा, आज जे मूल एका घरी असतं ते डिवोर्स झाला दोघांमध्ये आणि ते दुसऱ्या घरात गेलं. असे मल्टी फॉस्टरिंग करणारी अनेक मुलांची उदाहरणं तुम्ही टेडेक्सवर, टेड टॉक मध्ये ऐकू शकता. ते सांगतात आमच्यावर काय बितलंय. प्रत्येक कुटुंब वेगळी कुटुंब जिथे आमच्या मुलांना एक चांगलं स्टेटस मिळेल. मला असं वाटतं कायदा जो बनतो ना तो कायद्याचा पळवाटा सकट बनतो असं म्हटलं जातं. मी नाही बोलत आहे, हे म्हटलं जातं की कायदा जेव्हा एखादा तयार होतो ना तिथे पळवाटा पण त्याच्याच शब्दांमध्ये दडलेले असतात. मग त्याचा अर्थ काढला जातो. अरे बघा 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 हे काय लिहिलंय, मग घ्या त्याचा अर्थ आणि करा. अरे आम्ही मुलांची काळजी घेऊ शकतो. आमचे पेरेंट्स आहेत. चाइल्डलेस कपल्सची संख्या आपल्या देशात 2 करोडपेक्षा जास्त आहे. आणि आपल्या अनाथ मुलांची संख्या जर विचारली तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. एकतर 39% पूर्ण मुलांची संख्या आपल्या देशातली आहे. त्याच्यामध्ये 3 करोडपेक्षा जास्त ही अनाथ मुलं आहेत. आणि इन्स्टिट्यूशनलाइज का होतात. कारण कोणीतरी आत्यामामा आहेत नावाला. अरे नावाला आहेत ते येतात का बघायला. बघितलंय का त्या मुलांनी येऊन कधी. मग जर असं नाही तर त्यांचा का नाही विचार करणार फॉस्टरिंगसाठी. का किंवा चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन अशी जी CNCPची मुलं आहेत आणि CLची पण मुलं आहेत, या सगळ्यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे. आम्हाला त्यांच्यासाठी पर्यायी कुटुंब द्यायची आहेत जी फॉस्टर केअर सर्व्हिस, प्रतिपालकत्व गटातली मुलं ही इन्स्टिट्यूशनलाइज असलेली जाऊ शकतात. त्यांना कुटुंबाचा आधार दिला जाऊ शकतो आणि त्यांचं बालपण हे समृद्ध, संपन्न, सुसंस्कारित करता येऊ शकतं. मला वाटतं तुमच्या सगळ्यांनी पुढे या आणि हा जो आपण आम्ही अभियान चालवतोय त्या अभियानात मोठ्या संख्येने सामील व्हा.